नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रोस्टॅटिकच्या सेकंड लेक्चर मध्ये तुमचं हार्दिक पांड्या स्वागत आहे. तर आज आपल्याला काय शिकायचं आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज स्फिअर, ड्यू टू लॉंग स्ट्रेट चार्ज वायर अँड ड्यू टू प्लेन शीट. तुम्ही म्हणाल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा तर फॉर्म्युला आहे आपल्याकडे, 1/4πε0 Q/r². फॉर्म्युला तर आहे. मग इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला डिराईव्ह करायची गरज काय? तर गरज आहे मित्रांनो. हा फॉर्म्युला फक्त एका सिंगल चंडूकल्या चार्जसाठी आहे. पण आपल्याला काय शिकायचं आहे? तर एक एक शेप आहेत, त्या शेपवर चार्जेस पडलेले आहेत, तर त्याची इलेक्ट्रिक फील्ड किती असेल. आपण एक युनिफॉर्मली चार्ज स्पियर घेऊया. म्हणजे काय रे बाळांनो? तर एक असा स्पियर आहे, ओके, आणि त्याच्यावर असे चार्जेस आहेत. म्हणजे अख्खा स्पियर आहे तो चार्जेसने भरलेला आहे. आणि या स्पियरवर क्यू अमाऊंट ऑफ चार्जेस आहेत. त्याची डेन्सिटी सिग्मा आहे. क्यू हे टोटल चार्ज आहे, सिग्मा हे चार्ज डेन्सिटी आहे. मग चार्ज डेन्सिटी कशी काढतात? क्यू अपॉन एरिया. मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो. याचा सरफेस एरिया किती आहे, याच्यावर टोटल चार्ज कसे भेटणार? क्यू ए. इक्वेशन नंबर फर्स्ट. बघा, इथं जे करणार आहे तेच इथेच करणार आहे, ते इथंच करणार आहे. एक मेथड शिकलात की सगळ्या कव्हर होते. चार्ज नाही आहे इथं, तर चार्जेसचा गोळा आहे आणि त्या चार्जेसच्या गोळ्याचा रेडियस आहे कॅपिटल आर. पण इमॅजिन करा, ह्या गोळ्यापासून, या चार्ज स्पियर पासून समजा मी आर डिस्टन्सवर इथे इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला काढायचे आहे. अख्ख्या स्पियरमुळे, एका सिंगल चार्जमुळे नाही, अख्ख्या स्पियरमुळे चार्ज पासून आर डिस्टन्सवर, हे आर डिस्टन्स आहे, इथं जर इलेक्ट्रिक फील्ड काढायची तर काढायची कशी? त्यासाठी आपण यूज करायचा फ्लक्सचे दोन फॉर्म्युले, गॉस लॉ यूज करायचा. आणि तुम्हाला काय सेटअप आहे ते सांगायचं. तर पहिलं काय करायचं? पहिली स्टेप आहे बाय गॉस लॉ. फ्लक्सचा फॉर्म्युला काय? फ्लक्स गॉस लॉ नुसार तो टोटल चार्ज अपॉन एप्सिलॉन नॉट. ओके, त्याच्यामध्ये क्यू ची व्हॅल्यू ही बघा इथं आहे. क्यू म्हणजे काय? सिग्मा ए डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. इक्वेशन नंबर फर्स्ट. इथं तुमचं अर्ध काम झालं. त्याच्यानंतर काय? अख्ख्या गोळ्यामुळे आर डिस्टन्सवर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड काढायची. तर या आर ला कन्सिडर करून त्याच रेडियसचा एक इमॅजिनरी स्पियर काढायचा. कारण इथे जे इलेक्ट्रिक फील्ड असणार त्या पूर्ण स्पियरवर पण सेमच असणार, कारण सेमच अंतर आहे. मग तो फ्लक्सचा आपल्याकडे फॉर्म्युला काय? जुना पुराणा. फ्लक्स इज इक्वल टू ई ए कॉस थिटा असा आहे. त्याच्यात कॉस थिटा म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर याच्यातला अँगल. आता इलेक्ट्रिक फील्ड ही अशी आउटवर्ड असणार, ही इकडे असणार, या साईडला इकडे, ही अशी इलेक्ट्रिक फील्ड अशी आउटवर्ड असणार, बरोबर. आणि एरिया वेक्टर कसा असतो? सरफेसला परपेंडिक्युलर. म्हणजे असा सरफेस असेल तर असा एरिया वेक्टर, असा सरफेस असेल तर असा एरिया वेक्टर. हा सरफेस बघा कसा आहे, असा आहे. मग याला परपेंडिक्युलर कसं येणार? असा. हा एरिया वेक्टर आहे. अँगल किती झाला? दोन्ही तर पॅरलल आहेत, 0 अँगल झाला. मग कॉस थिटा 0 म्हणजे फ्लक्स किती येणार? टोटल ई ए येणार. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही याला इक्वेशन नंबर सेकंड टाका. आता फर्स्ट पार्ट बघा आणि सेकंड पार्ट बघा, दोन्ही फ्लक्स एका साईडला आहेत. जर एलएचएस सेम असेल तर आरएचएस पण सेम असणार. देअरफॉर ई ए इज इक्वल टू, इकडे काय? सिग्मा ए डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट आहे. आता तुम्ही म्हणाल ए ला ए कॅन्सल झाला, होत नाही. कारण हा जो फ्लक्स काढलेला आहे तो हा बाहेरच्या इमेजनरी स्पियरचा आहे. मग त्याचा एरिया पण इथं घेणार. मग त्याचा एरिया घेतो. सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय? सरफेस एरिया आहे ना, इथून रेडियस आपण तो आर पकडलेला, हा आर आहे. ओके, मग 4πr² इज इक्वल टू सिग्मा ए म्हणजे काय? हा एरिया कुठला? हा पहिला जो ओरिजिनल एरिया होता त्याचा एरिया किती? 4πR² डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. याच्यामध्ये काय काय कॅन्सल होतंय? 4 ला 4 कॅन्सल, पायला पाय कॅन्सल. शेवटी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायचं आहे. जागाच होत नाही, इलेक्ट्रिक फील्ड काढायचं आहे. वरती करायला सिग्मा, खाली करायला एप्सिलॉन नॉट. वरती काय? कॅपिटल R² आहे. इकडनं हा छोटा R² इकडे येऊन डिवाइड होणार. हा झाला छोटा आरचा स्क्वेअर. हा झाला इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला. कशामुळे? एका चार्ज स्पियरमुळे. आणि जर ही जी इलेक्ट्रिक फील्ड ह्या चार्ज स्पियरवर जर काढली, आता कुठे आहे? आता आर डिस्टन्सवर आहे ना इलेक्ट्रिक फील्ड, पण आपण त्या स्पियरवरच काढली तर दोन्ही आर आर सेम होतील. हा पण रेडियस सेम आणि इमॅजिनरी पण सेम. हे आर आर कॅन्सल होतील. म्हणजे फक्त
डेन्सिटी डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट, त्याच्याने पण तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड काढू शकता. आता बघूया आपण लॉंग स्ट्रेट चार्ज वायर. आता घेऊया लॉंग स्ट्रेट चार्ज वायर. या अशी लाईन सारखी नाही दिसत, असं मार्कर सारखी, म्हणजे त्याला असा सिलेंडर शेपचा वायर असतो. कधी पण बघा वायर अशी सिलेंडर शेपचीच वायर असते. ओके, इनफायनाईट आहे, वरती पण भरपूर आहे, खाली पण भरपूर आहे, आणि याच्यावरती असे चार्जेस असे पडलेले आहेत आळशासारखे. म्हणजेच का, ही वायर मी पूर्ण चार्ज केले, त्याच्यावर चार्ज स्टोअर झालेत. याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड काढायचे आहे कुठल्याही डिस्टन्स का, लेफ्टला घ्या राईटला घ्या. समजा इथून आर डिस्टन्सवर या पी पॉइंटच्या इथं अख्ख्या वायरमुळे इथं इलेक्ट्रिक फील्ड, या वायरची इलेक्ट्रिक फील्ड इथं इन्फ्लुअन्स करणार, इन्फ्लुअन्स प्रभाव टाकणार अख्ख्या वायरमुळे. आता काय करायचं, पहिलं तर आपण साधा फ्लक्स काढून घ्या. बघा फ्लक्सचा फॉर्म्युला काय, फ्लक्स क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. क्यू पाहिजे तर याची डेन्सिटी. आता हा तर आहे लिनियर चार्ज डेन्सिटी, मग लिनियर चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, टोटल चार्ज डिवायडेड बाय लेंथ. याच्यावरनं क्यू ची व्हॅल्यू काय काढाल, एल ला इकडे आणा, क्यू इज इक्वल टू लॅमडा एल. मग याच्या इथं ठेवतो मी, क्यू म्हणजे काय, लॅमडा एल डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. इक्वेशन नंबर फर्स्ट, जसं आपण इथं केलं तसंच. ओके, त्याच्यानंतर सेकंड पार्ट दुसरं फ्लक्स, हा फ्लक्सचा फॉर्म्युला यूज करूया आपण, ई ए कॉस थिटा, याचा यूज करणार आहोत. त्यासाठी काय करतो, अकॉर्डिंग टू गॉस लॉ या सिलेंडरला कोएक्सियल हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स घेतो, आणि कोएक्सियल त्याच्याच मापाचा ओके इमॅजिनरी सिलेंडर तयार केला. ओके, कर्व शेप आहे इमॅजिनरी सिलेंडर, ज्याची लेंथ आहे ही एल लेंथ आहे. तर ह्या जो स्पियर असेल, असा ड्रम सारखा स्पियर असेल, त्याच्या कुठल्याही पॉईंटवरती इलेक्ट्रिक फील्ड ही सेम असणार. कारण मी समजा ती वायर आहे आणि हा सिलेंडर आहे माझ्या बाजू, तर इथे पण इलेक्ट्रिक फील्ड तेवढीच, इथे पण इलेक्ट्रिक फील्ड, पाठी पण, इथे पण, कारण डिस्टन्स तर सेम आहे. म्हणून मला जो एरिया घ्यायचा, एरिया तो कुठला घ्यावा लागेल, सिलेंडरचा कर्व एरिया घ्यावा लागेल. आणि तुम्हाला 10वी मध्ये झालेला आहे, नाही झालं तरी लक्षात ठेवा, कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2πr/h असा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला इथं यूज करतो. फ्लक्स इज इक्वल टू ई एरिया किती, 2πr/h. 2πr हे डिस्टन्स r, h म्हणजे हाईट किती, एल. तर राहिला प्रश्न कॉस थिटाचा. आता बघा, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन या डायरेक्शनला बाहेर आउटवर्ड आहे. ओके, आणि हा जो सरफेस आहे त्या सरफेसला एरिया वेक्टर हा नेहमी परपेंडिक्युलर असतो. मग अँगल किती झाला, 0, कॉस 0 0. ओके, इक्वेशन नंबर सेकंड करा दोन्ही इक्वेट. डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट, देअरफॉर ई इज इक्वल टू 2πrl इज इक्वल टू लॅमडा एल डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. लेंथ गेली, झाली आपली इलेक्ट्रिक फील्ड, लॅमडा अपॉन इप्सिलॉन नॉट 2πrl डिवाइडला, 2πr डिवाइडला आले, झाली. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू लॉंग इनफायनाइट चार्ज वायर. सेम मेथड अप्लाय केलेली. आता बघूया प्लेन शीट. चला आता प्लेन शीट घेतो. प्लेन शीट म्हणजे काय, असा आडवा पत्रा पकडा, पत्रा असे चार्जेस समजा त्याच्यावर स्टोअर केलेला आहे. ओके, चार्जेस जसे पुढच्या साईडला आहे तसे याच्या मागच्या साईडला, पाठच्या साईडला पण आहेत आणि पुढच्या साईडला पण आहे. आता ह्या प्लेन शीट म्हणजे पातळ पत्र्यामुळे एका विशिष्ट डिस्टन्सवर, समजा या डिस्टन्सवर इथे समजा पी पॉइंट आहे, इथे तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड काढायचे आहे. की समजा असा पत्रा आहे आणि ह्याच्यावर चार्जेस पडलेले आहेत, त्याच्यावर एका डिस्टन्सवर तुला इलेक्ट्रिक फील्ड काढायचे आहे. आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेवढी इलेक्ट्रिक पुढे असणार तेवढ्या सेम डिस्टन्सवर पाठी पण तेवढीच असणार, अंतर तर सेम आहे ना, पाठी पण चार्जेस आहेत. हा पी पकडतो, हा पी डॅश पकडतो, दोन्हीकडे इलेक्ट्रिक फील्ड ही सेम असणार. आता हा आहे सरफेस, आपल्याला पण सरफेसच लागणार, म्हणून याला पकडून मी एक सरफेस काढतो. आणि सगळ्यात सोपा सरफेस आहे सर्कलचा, हा फ्रंट साईडला आहे आणि हा सर्कल आहे त्याच्या बॅक साईडला. याचा बनेल एक सिलेंडर, जो LPG महाग झालेला आहे. तो सिलेंडर मी पकडला, सिलेंडर वाटतोय की नाही काय माहिती, सिलेंडर हा पकडला. ओके, सिलेंडर पकडला. ओके, आतमध्ये घुसलेला आहे तो. इथून हे आर डिस्टन्स आहे, तसंच पाठी पण आर डिस्टन्स आहे, पण रेडियस तर सेम आहे. याचा जो सरफेस आहे, सरफेस एरिया, तो सरफेस एरिया मी ए मानतो. मग पाठचा पण सरफेस एरिया किती होणार, सेम होणार ए. आता एवढ्याचा काढू शकतो म्हणून मी छोटा सरफेस घेतो DS,
आपण छोटा सरफेस घेतो ds, टोटल तर ए आहे पण छोटा किती आहे हा चेंडूला आहे तो डी. त्याप्रमाणे फ्लक्स काढूया. फ्लक्स इज इक्वल टू चार्ज अपॉन इप्सिलॉन नॉट. आपल्याला डेन्सिटी पाहिजे, सरफेस आहे, सरफेस इथे पण झालेला आहे सरफेस, हे बघा सरफेस चार्ज डेन्सिटी इज इक्वल टू क्यू अपॉन ए. देअरफॉर क्यू इज इक्वल टू सिग्मा ए. हा सिग्मा ए क्यूच्या इथे ठेवतो, सिग्मा ए अपॉन इप्सिलॉन नॉट. इक्वेशन नंबर फर्स्ट काम ओके. आता आपल्याला काढायचं इलेक्ट्रिक फील्ड बाय गॉसियन सरफेस. टोटल आता दोन दोन इकडे पण आहे इकडे पण आहे. नेट इलेक्ट्रिक फील्ड ऍट पॉइंट पी अँड इलेक्ट्रिक फील्ड ऍट पॉइंट पी डॅश. दोन इलेक्ट्रिक फील्ड ऍड करतो. फॉर्म्युला काय, ई डॉट डी एस कॉस थिटा प्लस ई डॉट डी एस कॉस थिटा. इलेक्ट्रिक व्हेक्टर आणि एरिया व्हेक्टर दोन्ही पण एकमेकाला पॅरलल आहेत. 0 डिग्री आहे, मग कॉस थिटा हा निघून जाणार तो 0. कॉस थिटा कॅन्सल झाले म्हणजे कॉस 0 1 असतो, कॉस 0 1 असतो. मग राहिलं का एवढंच. आता याचं मी करतो इंटिग्रेशन. का एवढाच डीएस आहे, आपल्याला टोटल कव्हर करायचं आहे. ई तर कॉन्स्टंट आहे, ई कॉन्स्टंट आहे. डीएसचं इंटिग्रेशन हा टोटल एरिया होणार, समजा या साईडला गेला ई ए. परत ई कॉन्स्टंट, इलेक्ट्रिक फील्ड तर चेंज होणार नाही. डीएस म्हणजे हा सरफेस एरिया, त्याचं इंटिग्रेशन केलं की टोटल एरिया कव्हर होणार, म्हणून ई ए. किती झाले 2EA, ट्वाइस ऑफ EA. हा झाला ई नेट झाला, ई नेट झाला. टोटल फ्लक्स इथे पण येणार, टोटल फ्लक्स. ओके, टोटल फ्लक्स EA चेंज करतो, EA कॉस थिटा प्लस EA कॉस थिटा. कुठला हा आहे पी आणि हा पी डॅशचा. ओके, हा फ्लक्स भेटला. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड मी इक्वेट करतो. ओके, 2EA इज इक्वल टू सिग्मा ए डिवायडेड बाय इप्सिलॉन. दोन्ही इक्वेट केले. ओके, एरियाला एरिया झाला कॅन्सल, एरियाला एरिया झाला कॅन्सल. याच्यावरनं इलेक्ट्रिक फील्ड भेटली सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. तर अशा प्रकारे सगळ्या इलेक्ट्रिक फील्ड आपण कव्हर केलेल्या आहेत एकाच व्हिडिओमध्ये. एकच मेथड, पहिला साधा फ्लक्स काढायचा गॉसचा, नंतर त्याचं गॉसियन सरफेस करायचं आणि प्रत्येकाचं फक्त शेवटचा एंडिंगचा पॅटर्न चेंज होतो आणि मग दोन्ही फ्लक्स एकत्र करायची. मग तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू पाहिजे म्हणून ईचा फॉर्म्युला तयार करायचा. तर अशा प्रकारे आपण 3 पार्ट आपण कव्हर केलेले आहेत ह्या व्हिडिओमध्ये. ही पॉज करा, याच्या नोट्स आहेत, तुम्हाला कुठेतरी नवनीत कुठेतरी टार्गेटमध्ये भेटतीलच. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला हा शॉर्टकट लिहून घ्या.